Good afternoon, student. In this period, we will see our next point, approximate value of square roots. Approximate values of square roots. Let the square root of the given number is to be calculated to n places of decimal. Count the number of digits in the decimal part. If the number of digits is less than 2n, then write required number of zeros at the extreme right of the decimal part. Thus the number of digits in the decimal part become 2n. To find the square root up to n plus 1 places of decimal, use the method of long division. Check the digit at n plus 1th decimal place required and rounding of this digit we obtain the square root up to n decimal places. Here example is given. इथं काय करणार आहोत आपण स्क्वेअर रूट फाइंड करणार आहोत. अप्रॉक्सिमेट म्हणजे जवळपास जी व्हॅल्यू आहे त्याची ती म्हणजे डेसिमल प्लेस आहे जे गिवन डेसिमल पर्यंत जे फाइंड करायला सांगितले तिथपर्यंत काय करणार आहोत आपण स्क्वेअर रूट फाइंड करणार आहोत आणि कशामध्ये येणार आहेत सगळे डेसिमल प्लेसेस मध्ये. सो एक्झाम्पल फर्स्ट इज find the value of root 2 correct to 3 places of decimal. Correct to 3 places of decimal. इथं आपण काय यूज करणार आहोत लॉंग डिव्हिजन मेथड. स्क्वेअर रूट 2 चं फाइंड करणार आहोत कशाने लॉंग डिव्हिजन मेथड. त्याच्यासाठी इन सोल्युशन हा नंबर आहे. डेसिमल प्लेसेस नंतर आपण किती जरी झिरोज दिले तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का नाही. 2 ची व्हॅल्यू 2च राहणार. आफ्टर डेसिमल पॉइंट नंतर कितीही झिरोज दिले तरीही. सो आपण 12 देणार आहोत 0 0 कारण की आपल्याला इथं कुठपर्यंत फाइंड करायला सांगितलेलं आहे अप टू 3 डेसिमल प्लेसेस. सो इथं आपण किती 2 चे किती ग्रुप केलेत 1 2 3 4.
लॉंग डिव्हिजन मेथड 1 2 पेक्षा स्मॉलर नंबर 1 1 1 3 टाइम्स 1 1 into 1 1 minus 2 minus 1 1 यांची जी ॲडिशन आहे 2. नेक्स्ट नंबर आहे इथं कोणताही डेसिमल पॉइंट कुठला डेसिमल पॉइंट येणार इथं जो इथं आहे तोच. सो राईट हिअर डेसिमल पॉइंट बिकॉज ह्या नंबर नंतर आपण जो पुढचा ग्रुप खाली ॲज इट इज घेणार आहोत त्याच्या आधी काय आहे डेसिमल पॉइंट तो इथं पण राईट केला. देन राईट 0 0. आता इथं 100 आहे 3 टाइम्स जर आपण तो नंबर लिहिला म्हणजे त्यांची मल्टिप्लिकेशन आपण इथं अप टू एकतर 100 आली पाहिजे किंवा 100 पेक्षा स्मॉलर. 4 4 4. इथं जर 5 जर मी राईट केलं तर ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे 96 होतंय ते काय आहे 100 पेक्षा स्मॉलर. आणि जर 25 जर मी घेतलं 5 5 25 2 12 125 ते काय होत आहे 100 पेक्षा ग्रेटर होत आहे. सो वी टेक हिअर 4 4 4 3 टाइम्स आणि इथलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण इथं राईट करतोय. ॲडिशन 8 2. सबस्ट्रॅक्शन येते 4 ॲज इट इज 2 0 आपण काय केले खाली उतरून घेतल्यानंतर. आता इथं कोणता सेम नंबर घेतल्यानंतर मल्टिप्लिकेशन 2 2 जर घेतलं तर इथे 2 3 3 तर 3 टाइम्स 3. पण इथं जर मी 2 2 जर घेतलं तर ते काय होतं ग्रेटर होतं 400 पेक्षा. म्हणून 1 1 अँड 1. सो ॲडिशन करावे लागेल इथं 281 इंटू 1 281. सबस्ट्रॅक्शन यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळत आहे 9 1 1. एका डिजिट्सचे स्पेस सोडून आपण इथं राईट करायचं 1 + 1 2 8 2. पुढची पेअर आहे ते इथं काय केले उतरून घेतली जी आहे 3rd नंबर. आता ह्या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्यांची मल्टिप्लिकेशन अप टू या नंबरपर्यंत ऑर स्मॉलर ह्या नंबरपर्यंत आली पाहिजे. तर तो नंबर आहे 4 4 4 4. 4ने जर या नंबरला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन येतोय मल्टिप्लिकेशन काय होणार आहे 1 1 2 9 6. अगेन सबस्ट्रॅक्शन आणि यांची ॲडिशन करावी लागेल. अप टू 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत इथं काय केलेलं आहे आन्सर फाइंड केलेला आहे. इथे येणार सबस्ट्रॅक्शन यांची ॲडिशन. देन काय होणार परत 2 2 2 राईट करून रिमाइंडर येतोय 3836. आपण असं कंटिन्यू सॉल्व करू शकतोय. पुढे जेवढे सांगितले तेवढे 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत विचारलं असतं म्हणजे फाइंड करायला जर एक्झाम्पलमध्ये घेऊन असतं तर आपण काय केलं एक पेअर वाढवले असते म्हणजे एक ग्रुप जास्त असता इथं. सो इथं 3 डेसिमल पर्यंत बाय राऊंडिंग ऑफ करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस. हे काय आहे आन्सर 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत 1 2 3 1.414. हे काय आहे 2चं स्क्वेअर रूट आहे बाय लॉंग डिव्हिजन मेथड.
Similarly, we can solve example 2. Here our third chapter, square and square roots, is completed. In next period we will start our fourth number chapter, and chapter name is cubes and cube roots.